नमस्कार. मी आता अत्यंत महत्त्वपूर्ण अशा एका ठिकाणी उभा आहे. पुण्यापासून नाशिकला जाताना आळेफाटा आणि आळेफाट्यापासून नगर रोडला बेल्ला नावाच्या एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गावी मी इथं सकाळी उभा आहे. आणि खरोखर माझं भाग्य आहे की संगीतरत्न दत्ता माणिक पुणेकर अण्णा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 4 दिवस चालू असणारा हा तमाशा आणि लावणी आणि आता त्याच्यामध्ये ॲड झालेला लोककला हा महोत्सव भरलेला आहे. त्या महोत्सवाचे सर्वेसर्वा वसंतराव जगताप अण्णा, चेअरमन साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था इथं माझ्यासमोर आहेत. सर्व त्यांचे पदाधिकारी पण माझ्यासमोर आहे. गणेश सोनवणे साहेब, त्याचबरोबर अनिल पाटील गुंजाळ पाटील साहेब, त्याचबरोबर महादेव पिंगट ही मंडळी सकाळच्या वेळेला फिरायला आलेली आहेत. आणि आमची चर्चा अशी सुरू आहे की महोत्सव 3 दिवस पार पडलेला आहे. आज समारोपाचा 4था दिवस आहे. लोककलेच्या पार्ट्या, त्याचबरोबर लावणी आणि तमाशाच्या पार्ट्या खूप महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणलेल्या रसिकांना आनंद देत आहेत. मी सुरुवातीला या ठिकाणी तरुण आणि उत्साही असे एक आमचे गणेश सोनवणे, खरोखर तुम्ही संयोजक म्हणून खूप राबताय आणि तुम्हाला काय ह्याच्यात आनंद मिळतो? सर, खूप आनंद भेटतो आणि खूप उत्साह तयार होतो. आज पहिल्या दिवशी आपल्याकडे वर्षा उसगावकर आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला. त्याच्यामुळे एवढं लांबून कलाकार येतात आपल्या स्टेजवर आणि छान परफॉर्मन्स करतात आणि याच्यातून आनंदच इतका भेटतो की ही सगळं लोक पाहिल्यावर इतके आनंदी लोक, काही लोक येऊन प्रतिक्रिया देतात जवळ येऊन, किंवा तुमचा कार्यक्रम खूप छान आहे, तुम्ही कसं करता, काय नियोजन, कसं शक्य होतं तुम्हाला, हे अण्णा एवढे 100, 150 गाणी 3 दिवस सलग म्हणतात, याचं रहस्य काय बाबा, त्यांची एवढी गाणी पाठ कशी आणि ते वर्षातून एकदाच म्हणतात. हो, पण तुम्ही हे सगळं त्यांना येणाऱ्या रसिकांच्या शंका निरसन करतायच, पण तुम्हाला सेवा करताना अगदी तुमच्या घरापर्यंत सुद्धा तुम्ही एखाद्या कलावंताला, एखाद्या रसिकाला अडचण असेल तर जेवण खाण्यासाठी नेताय किंवा त्याही पलीकडे जाऊन तुम्ही 24 तास, तुम्हाला कंटाळा तिथं काही जाणवतो का, काय असं वाटतं का? नाही सर, पहिली तर गोष्ट आम्हाला असं होतं की हा महोत्सव कधी येईल, इतकी उत्सुकता पहिलीच असते. हो, आणि मग ही उत्सुकता असल्यामुळं त्याच्यातून आनंदच भेटतो ना. मग ते आल्यानंतर ती सुरुवातच होती आपल्या आनंदाला, उत्साहाला. आपला महोत्सव आहे, आपला कार्यक्रम आहे आणि आमच्या घरी लोकांना पण माहिती असतं हे 4 दिवस याचा आनंद घेतात. मग घरचे लोक सुद्धा त्याला कधी येणार आहे, आपल्याकडे कलाकार येणार आहे, आपल्याकडे सेलिब्रिटी येणार आहे, हे बाहेरची लोक येतात, एवढं कौतुक करतात, आपल्या माणसाचं कौतुक होतं, हे घरच्या लोकांना सुद्धा छान वाटतं आणि मग ती घरची लोक सुद्धा ते आनंदाने आपल्याला सहभागी होऊन ही सेवा करायला मदत करतात. म्हणजे तुम्ही सुद्धा एक व्यावसायिक आहे किंवा तुमचा छोटंसं दुकान आहे म्हणजे तुम्ही, आणि त्याच्यातून तुम्हाला सेवेतला आनंद मिळतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं. सेवा करण्यातला आनंद तुम्हाला खूप मिळतोय. तुम्ही खूप चांगली प्रतिक्रिया दिलीत. अनिल पाटील गुंजाळ साहेब, तुम्ही तर सेवानिवृत्त आहे आणि आता अगदी एनर्जेटिक मध्ये तुम्ही काम करताय, आम्हाला दिसतंय. दिवसभर पळता तुम्ही, आर्थिक नियोजन असू दे किंवा येणारी पार्टीचं काय असेल ते वेळच्या वेळ त्याची कुठलीही शंका राहणार नाहीची दक्षता घेता. काय वाटतंय तुम्हाला? आता 3रा दिवस आज संपलेला आहे, आता 4था दिवस सुरू झालाय. सर, आजचा जो आजपर्यंत जे 2-3 दिवस जो कार्यक्रम झाला तो इतका अति भव्य आणि इतका लोकांना आवडला आणि आम्हाला तर नेहमीच आवडतं ना. आम्हाला प्रतिक्रिया विचारणारे फार लोक आहेत, परंतु आम्हाला तर असं वाटायला लागलं की आम्हीच सारखं आमचं सांगतोय, परंतु प्रत्यक्षात इतकं भव्यता आहे त्या कार्यक्रमाला आली. हे 3ऱ्या दिवसापर्यंत समजते. आता 1च दिवस राहिला आहे आणि 3रा दिवस झाल्यावर असं वाटायला लागलं की खरंच अण्णांनी 4 दिवस कार्यक्रम या वर्षी वाढवला आणि काही गरज नव्हती अशी सुरुवातीला जे वाटत होतं, 3ऱ्या दिवशी असं वाटायला लागलं की नाही बरोबर आहे आणि अजूनही तो वाढला असता तरी काय हरकत नव्हती. अशा पद्धतीचा आमचं विचार आता झालेला आहे. हो, पण एक गोष्ट मला खूप प्रकर्षानं जाणवते, तुम्हाला माणसं आपल्याला मिळतात, तुम्हालाही मिळतात, मलाही माणसं मिळतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. तुम्हाला गेल्या वर्षाचा माणूस आहे ओळखीचा, पण नवा माणूस आल्यानंतर एक नवा माणूस येतो दरवर्षी. आज मी या वर्षी नवीन आलोय, त्याच्या वेळेला काय वाटतं होतं? नेहमी येणारे आहेच काही, पण नवीन येणारे पण फार आहेत, म्हणजे दर दिवस सुद्धा बदलतात. तुम्हाला ते थांबून देत नाही, तुम्हाला एवढं एंगेज असतं तरी ते येऊन सांगतात. पहिल्या दिवशी आलेले सुद्धा 2ऱ्या दिवशी वेगळे असतात, 3ऱ्या दिवशी वेगळे असतात आणि काही कंटिन्युएशन असतात. परंतु प्रत्येकाला इतका आनंद असतो. म्हणजे थोडी जरी अडचणी, म्हणजे गर्दीमुळे अडचणी जेवणाला वगैरे झाल्या तरी पण ती लोक इतकी समाधानी असतात, नाही मिळेल, आम्ही थांबतो, वेळ आहे, अशा पद्धतीनं सगळे समाधानी असून त्या कार्यक्रमाचा एन्जॉय पूर्ण घेतात. आता आम्ही काल एक म्हणजे काहींना अशी इच्छा पण असती, आम्हाला थोडंसं समाजात खाली पाहिलं तर आम्हाला तुम्हाला देणगी द्यायची किंवा काय द्यायची,
त्याबाबत लगेच आमच्याशी संपर्क साधतात. हो, म्हणजे असं सुद्धा आम्हाला अनुभवायला आलंय का लोक फार समाधानी आहेत या कार्यक्रमावर आणि ह्या तिसऱ्या दिवसापर्यंत फार त्यांना त्याचा एन्जॉय करताना फार आनंद वाटतोय. पाटील साहेब, हा सोहळा एक अभूतपूर्व सोहळा आहे. याचा उल्लेख मी धाडसानं आवर्जून करतो. याचं कारण असं आहे, चहाची सोय, जेवणाची सोय, आणि ज्या वेळेला माणूस येईल त्यावेळेला त्याला म्हणजे सकाळी एकदा 12 वाजता जेवण सुरू झालं की रात्री 11पर्यंत ते जेवण सुरू असतं. पार्ट्यांना सुद्धा काही कमी पडत नाही आणि माणसांना तर नाहीच. येणारी लोक अगदी एखाद्या देवस्थानाचं ठिकाण असतं अशा ठिकाणी जसं मोफत असतं तशा पद्धतीनं या ठिकाणी ते एवढा ते कसं काय नियोजन होतं? हे नियोजन करताना तसं आमचा पण विचार असायचा का हे थोडंसं जेवणाचं किंवा चहाचं याला एक टायमिंग ठेवावं, त्याप्रमाणे व्यवस्था करावी. परंतु माहोलच असा दिवसभर असतो का त्यामध्ये बंद करणे हा शक्यच होत नाही. म्हणजे जसं कार्यक्रम बंद होऊ शकत नाही, सुट्टी देऊ शकत नाही, पण जेवणालाही होत नाही. कारण बंद जर केलं तर होत नाही. आणि सुरुवातीला जर चालू केलं त्यावेळेस वाटलं का सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत जेवण द्यावं, परत 6 ते 7ला जेवण द्यावं, 6 ते 9ला. परंतु ते शक्यच झालं नाही आतापर्यंत आणि फार लोक त्याचा एन्जॉय करतात. तुम्ही खूप बरोबर सांगितलं की माणूस त्या कार्यक्रम बघताना एवढा गुंतून जातो की तो वेळेत जेवत नाही. तो कदाचित त्याला 4-5 वाजता जेवायला जातो, सकाळपासून उपाशी राहतो. तर खरोखर त्याला प्रत्येक गोष्ट त्याला वेळेत देणं, चहा तर 24 तास, ह्या सगळं नियोजन तुमचं खूप सुंदर आहे. काका, तुम्ही अगदी पाहताय सगळं, तुम्ही एक गावचे नागरिक आहे. तुम्हाला या सोहळ्याकडे काय बघता की तुम्ही काय बघत दृष्टी? नमस्कार. या ठिकाणी साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जगताबांना जे हा कार्यक्रम करतात त्याला ही कलावंताचं गाव आहे. ही कला कुठंतरी लोप पावत चालली होती की अन्नाच्या माध्यमातून काहीतरी जिवंत झाले असं आम्हाला वाटते. हो हो. त्यामुळं आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची आम्ही परवानगीच घेतो म्हणायची. मग या गावाविषयी, या गावात सोहळा होता, आपल्या गावाचं नाव मोठं होत नाही का? होतं ना, गावाचं नावच मोठं. मग कुठंतरी लोप पावत चाललं होतं. ही कला त्यांनी जिवंत केली परत. मग संगीतरत्न दत्ता माडिक अण्णांना तुम्ही बघितलंय, ते होते, मग त्यांच्या नावानं सोहळा होतोय, गावाचं नाव मोठं आहे. संस्था तर कानाकोपऱ्यात केलीच. संस्था तर सगळ्या महाराष्ट्रातल्या अनेक लोक गावोगावी माहीत झाली सगळ्या कलावंतांना. हा, मग आता हे गाव मोठं होतंय आणि गावाचं नाव मोठं होतंय, याचं भाग्य नाही का आपलं? आहे ना, भाग्यच आहे आमची. या कला त्यांनी जिवंत परत त्या कलेला हे दिवस आणले. हो हो हो, असं आमचं म्हण. हो हो. खूप सुंदर. आपले महादेव सूत पिंगट हे पण एक संचालक आहेत आणि ते तर आपला दररोजचा बाजार, त्यांचा व्यवसाय सगळा थांबवून येतात. माधुशेठ, तुमचं काय रोज काम असतो? रोज आमचे खेळे काम असतं बाजारात. आम्ही 4 दिवस त्यांना सुट्टी देतो आणि या महोत्सव सगळे आम्ही महोत्सवात तुम्ही काय करता? आम्ही मागे पुढे बघायचे, सगळे सगळीजणांकडे जायचे, गाठी बिठी घ्यायच्या, पाहुण्या रावळ्यांच्या, त्यांच्याकडे जायचं, कोण जेवलं कोण नाही जेवलं त्यांची चौकशी करायची. मी काय म्हणतोय, येणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणजे नुसतं कलावंताचा तुम्ही सत्कार नाही करत. कोणीतरी माझ्यासारखा एखादा दररोज येतोय म्हणून त्यांचा नाही सत्कार, प्रत्येक एखादा नाव नेणं, नोंद केलं की त्याला स्टेजवर नेऊन त्याचा सत्कार, त्याचं स्वागत करणं आणि तुमच्या हस्ते होतोय. अण्णा काही स्वतः करत नाहीत, सगळ्या संचालक मंडळाला आपल्या पुढे घेऊन जाण्याचं त्यांच्याकडे जे कौशल्य आहे. आणि काय होय तुमच्या जीवनाला किती अण्णांचा उपयोग किती आहे? आम्हाला असं वाटतं का हा कार्यक्रम कधी येईल, हा कार्यक्रम जर आम्ही हा महोत्सव केला तर आम्हाला वर्षभर काही पुढे कार्यक्रम सुद्धा ऐकूच वाटत नाही. सेवा करण्याची संधी मिळते, सेवा करायची संधी भेटते आम्हाला. हेच मोठं भाग्य आमचं. अण्णांनी आम्हाला हे चांगलं मार्गदर्शन करतात एवढं. हो, आता अण्णा माझ्या समोर आहेत. अण्णा, तुम्ही दुसऱ्याला मोठेपण देता आणि दुसऱ्या माणसाला पुढं ढकलता तुम्ही, तो पुढं गेला पाहिजे आणि त्यामुळं त्याचं जीवन. कारण तुमच्या सगळ्या संचालक मंडळ सुद्धा आमच्याशी संवाद साधताना म्हणतात, नुसतं अण्णा आम्हाला हे महोत्सवापुरतं राहत नाही, तर आमची स्वतःची कौटुंबिक सुधारणा सुद्धा होण्यासाठी की तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तुमचं कौटुंबिक सुधारलं पाहिजे हे सांगता. अण्णा, या महोत्सवामध्ये तुम्ही इतकी एनर्जेटिक गाणी म्हणता, तुमचं संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही एक असं अद्भुतपूर्व व्यक्तिमत्व आहे, मानवता तुमच्यामध्ये आहे. आम्ही कौतुक करतोय असं नाही, ती वास्तवता आहे आणि सगळेजण म्हणतात. या 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये आज आपण समारोपाकडे चाललेलो आहे, 4था कार्यक्रम आहे. 2-3 दिवस तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया? सर, 2-3 दिवसाचं म्हणजे आता जर माधू शेठने सांगितलं का वर्ष कवा जाते परत कधी कार्यक्रम येतोय असं होतंय. या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमची संपूर्ण साई कृपा टीम ही प्रत्येकाने डिवायडेशन केलं, प्रत्येकाने त्याची कामं पार पाडतात. त्यामुळं तो मनाला इतका आनंद होतो का माझ्यावर कुठलाही ताण येत नाही. मी फक्त स्टेजचं काम पाहतो
नाही तर सर्व मॅनेजमेंट आमचे कार्यकारी संचालक अनिल पटेल गुंजाळ, गणेशजी सोनवणे, संजयजी विश्वासराव, संस्थेचे उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे, सावकर शेठ, राकेशजी डोळेस, असे अनेक माधू शेठ आपले फिंगट, सगळं मॅनेजमेंट इतकं जबरदस्त करतात. विशेष म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं असल्यामुळं आमचे कार्यकारी संचालक यांची काही एक आखीव एक त्यांची सवय, ते सगळं पेपर वर्क त्यांच्याकडे असल्यामुळं ते काम करायला एकदम सुनियोजित जातं. आणि त्यामुळं माझ्यासारख्या माणसाला म्हणजे कुठंतरी मोकळीक मिळते. त्या स्टेजवर मला माझा परफॉर्मन्स किंवा कोण आले कोण नाही, कुणाच्या संचाचं काम लावायचं, हे सर्व मला मनमोकळेपणाने काम करायला मिळतं. आणि प्रत्येकालाच मनमोकळेपणाने काम करायला मिळतं, कारण कामाची विभागणी त्या पद्धतीने केलेली असते की आपल्याला हे करायचंय, कोणाच्या कामात लक्ष घालत नाही. आता पहाटे संचाच्या गाड्या आलेल्या आहेत, तर ते डिपार्टमेंट आमचे संस्थेचे खजिनदार संजयजी विश्वासराव लोक त्यांना फोन करतात, ते पहाटच उठून येणार, त्यांची सोय करणार. असं सर्व मॅनेजमेंट असल्यामुळं हे 3 दिवस गेलेत. आता आजच्या आपण 4थ्या दिवसात पदार्पण करत आहोत. अण्णा, खरोखर आपण जन्माला आलो की प्रत्येक माणूस जीव जगतच असतो, पण भौतिक सुखात आपण अडकतो, कुटुंबात, पैशात, सत्ता, संपत्ती अडकतो. याच्यातनं सेवेकडे लक्ष द्यायला आपण एखाद्या देवधर्माला जर गेलो कुटुंबाला घेऊन जातो, पण इतरांसाठी वेळ आपण फार कमी देतो. की तुमची संस्था आणि तुम्ही इतरांच्यासाठी वेळ देता, याच्यातला सेवेतला आनंद काय तुम्हाला मिळतो? सर, याच्यातला सेवेतला आनंद असा आहे की माझी लहानपणापासून आहे ना हीच धारणा आहे का तुम्ही दुसऱ्याला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठं होता. तुमचे विचार बदला, तुमचं नशीब बदलेल. या सर्व संघटित जे आहे ना सर, संघटना, याला फार महत्व आहे. तुम्ही एकटे किती पैशावाले आहात किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे याला अजिबात किंमत नाही. आपलं साधं उदाहरण आपण घेतो, छत्रपतींनी महाराष्ट्र उभा केला लोकांना बरोबर घेऊन. टीम वर्क कशाला म्हणतात सर? आणि टीम वर्क ज्याच्यात आहे त्याच्यात एनर्जी पॉवरफुल अशी ठासून भरलेली असते. आपण जेव्हा आपल्या सुखी असतो आणि आपल्या घराच्या बाजूला जर दुःख असेल तर ते सुख आपल्याला मानवतं का? नाही मानवत सर. मग आपण एकटे चांगले असून उपयोग नाही, आपले सहकारी चांगले पाहिजे, आपला परिवार चांगला पाहिजे, आपला गाव चांगला पाहिजे, ही धारणा नेहमी मनामध्ये असते. त्यामुळे काम करायला एनर्जी भेटते. ते सर, अण्णा, तुमची गाणी ऐकल्यानंतर आणि पार्ट्यांचं सादरीकरण ऐकल्यानंतर माणूस उत्साही आणि आनंद होतोय, माणसं खूप हसतात. याबद्दल काय म्हणायचं? सर, गाण्यांचं असं आहे त्या व्यक्तीने संगीतज्ञ दत्ता माडिक पुणेकरनी असा काय मसाला करून ठेवलाय सर, असा का तो मसाला कालवणात टाकला ना असं कालवण टेस्टी लागतं. त्याप्रमाणे ती गाणी म्हणायला आणि लोकांना ऐकायला इतके म्हणजे असं नाही वाटत. समजा आता मी एक गाणं म्हणलं, परत अर्ध्या तासाने तेच गाणं म्हणलं तर असं नाही वाटत का मगाशी म्हणले होते आता नको ऐकायला. त्याच ताकदीने मी गाणं म्हणतो आणि त्याच ताकदीने ते रसिक ते ऐकतात. त्याचं कसं आहे ना की आपले जे काव्य प्रकार आहेत, लावणी असो, ओवी असो, अभंग असो, पोवाडा असो, ही कधी शिळा होत नाही. एखादं छछोर गाणं चित्रपटातलं तात्पुरतं गाजल आणि नंतर काही दिवसांनी त्याचं महत्व कमी होईल, दुसरं आलं की पहिल्याचं महत्व कमी होतं. पण तुमची गाणी आणि त्याच अभंग गवळणीतली किंवा त्याच पठडीतली जंगीतराव दत्ता माडिक पुणेकरांची सामाजिक प्रबोधनपर गाणी आहेत. ती लावणीच्या धर्तीवर आहेत, ती छकडच्या धर्तीवर आहेत, ती असणाऱ्या अभंगाच्या धर्तीवरती आहेत आणि ती शिळी होत नाही. त्यामुळे तुम्ही सादरीकरण किती जर वेळा केलं तर ते लोकांना आनंद देतच राहतात किंवा लोकांना देतच राहतात. आणि त्यात कसं आहे का 40 वर्षापूर्वी समाज प्रबोधन करून भविष्यात काय होणार आहे हे जर त्यावेळेस सांगितलं, ते जर आता घडतंय तर त्या गाण्यांना म्हणजे पूर्ण ताकद येते सर. ते त्यांनी ते गाणं बघा, खोट्यानं खरं झाकलं, काठीच कोल पहा झालं, लांडगा आला रे आला केलं, आती झालं उतू गेलं, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, जो तो करतोय विश्वासघात, जो तो करतोय विश्वासघात, खरं नाही काही हल्लीच्या जगात. आणि मग तेच चाललंय ना आज. म्हणजे 40 वर्षापूर्वी जर समाज प्रबोधन असं होत असेल आणि ते जर सत्यात उतरत असेल तर ते लोकांना पटतंय, भावतंय. त्यामुळं माडिकांना खूप मोठे कलावंत होते.
आणि ते आज अमर झाले सर याच्यामुळं. आणि नुसतं ते अमर नाही झाले तर त्यांच्या नावामुळे आमचं नाव सुद्धा, आमच्या संस्थेचं नाव, आमच्या संचालक मंडळाचं नाव, हे आमचं नाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो याचा सर आम्हाला खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. खरोखर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना म्हणजे एक विभूती आहे. खरं तर मला असं वाटतं की आपण अष्टपैलू कलाकार, त्यानंतर मराठी तमाशा परंपरेमध्ये पहिल्यांदा संगीत आणणं वगैरे आपण म्हणत असतो, पण आता त्यांची 21 वैशिष्ट्ये काले का त्यांच्या या ठिकाणी तुम्ही ज्या माणसाला पुरस्कार दिला त्यांची जावई त्यांनी सांगितली, आणि खरोखर किती मोठं ते रचनाकार होते. आणि पुन्हा अण्णांचं नाव तुम्ही मी मोठं म्हणणार नाही आहे, पण अण्णांच्या नावाचा उजाळा तुम्ही देताय. आणि खरोखर महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांना पुन्हा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर अण्णांची गाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवताय. हे तुम्हाला सुद्धा आम्ही म्हणतो म्हणून ईश्वरी दैविष्य म्हणजे काहीतरी वरदान लाभलंय का काय असं मला वाटतंय. खरं तुम्हाला तो मिळणारा जो आनंद आहे तो अलौकिक आहे. आता पुढचं काय नियोजन असावं असं म्हणजे काय तुमच्या डोक्यात आहे? नाही, पुढचं नियोजन म्हणजे सर 3 दिवस गेले, आजचा 4था दिवस गेला. पहा काय होते, आज जरी 4 दिवस गेले तरी काय रसिक जिथं कार्यक्रम झालाय सर तिथं येऊन जातात, त्यांना वाटतं आजही कार्यक्रम आहे काय. आणि लोक फोन करतात, अण्णा आम्ही ना तिथे गेलो होतो, आम्हाला वाटलं आजही पण आहे. म्हणजे इतकं भावनिक होतात लोक, त्याच्यात इतकं समरस होतात का लोकांना त्याच्यातून निघूशी वाटत नाही. आणि ती एनर्जी सर लोकांपुढं वर्षभर टिकते. आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा आनंद नेहमी जीवनात आहे ना सर. आम्ही घेण्याची भूमिका कधीच केली नाही आणि आयुष्यात करणार सुद्धा नाही. नेहमी देण्याची भूमिका आहे. आणि अशाच प्रकारे त्याच्या स्मृती जपण्याचं परमेश्वर आम्हाला बळ देवो, ह्याच आमच्या या ठिकाणी सद्भावना आहेत. आणि ह्याच आमच्या भावना आम्ही टिकून ठेवण्याचा सर प्रयत्न करू. खूप सुंदर. खरं तर मानवता ही जीवनात सर्वश्रेष्ठ आहे. सत्ता संपत्ती यापेक्षा इतरांना सेवा देण्याचं काम तुम्ही सर्व माध्यमातून करताय. सगळी सोय या ठिकाणी तुम्ही करून कुठल्याही माणसाला या ठिकाणी ताण पडायचा वास्तव येत नाही इथं. आणि या अर्थानं साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था आणि तुमच्या सर्व संचालक मंडळांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. संपूर्ण महाराष्ट्र याचं स्वागत करतो, याच्यातला आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.